नमस्कार. राजयोगी श्री रंगनाथ स्वामी यांचे चरित्र भाग 13. वृंदावन परिक्रमा आणि संत दर्शने. आज कार्तिक पौर्णिमा. स्वच्छ निरभ्र आकाश, अमृत वर्षा करीत पूर्वेकडील उगवलेला चंद्र. आश्रमातील माझ्या समवयस्कर शिष्यांनी वृंदावन परिक्रमेचा बेत आखला होता. रात्रभोगासाठी फुललेले पोहे, खारवलेले दाणे, हळद मीठ लावलेले चणे आणि एका दुधाची चरबी बरोबर घेऊन त्यांनी स्वामींकडे परिक्रमेसाठी परवानगी मागितली. स्वामी, मला परिक्रमेस जाण्याची इच्छा आहे का म्हणून विचारले. माझ्या मनातच होते. लगेचच होकार दिला. मी येणार हे समजताच परिक्रमेसाठी तयार झालेले सर्व शिष्य अतिशय आनंदित झाले. आश्रमातून बाहेर पडलो. दूरवर मिणमिणते लांबण दिवे, संपूर्ण आसमंत नितळ चंद्रप्रकाशाने नावून निघालेला. हे सर्व पाहत पाहत धूळ उडवणारे रस्ते मागे टाकीत प्रथम यमुना तीरारी शृंगार घाटावर आलो. याच घाटावर श्रीकृष्णाने कधी काळी राधेची वेणी घातली होती, म्हणून या घाटाला शृंगार घाट नाव पडले. त्यानंतर लागला तो चीरघाट. येथे एक विशाल कदंब वृक्ष होता. त्यावर भगवंतांनी गोपींची वस्त्रे म्हणजे चीर चोरून बैठक मारली होती, म्हणून तो चीरघाट. त्यापुढे लागला तो केशीघाट, जेथे केशी दैत्याचा भगवंतांनी नाश केला. पुढे जाताच एक रम्य उपवन लागले. त्यात जागोजागी आरामदायी अशा पाषाणाच्या बैठका दिसल्या. त्यावर चंद्रप्रकाश पडल्याने तर त्या बैठकशिया चमचम करीत होत्या. थोडा वेळ तेथे बसलो. त्या परिसराचे नाव होते जगन्नाथ घाट. अर्थातच राधाकृष्णाचे वनविहार झाल्यानंतर विश्रांती घेण्याचे स्थान. थोडे पुढे गेल्यानंतर गोवर्धन दर्शन झाले. तेथेच कलिदहन म्हणजेच कालियामर्दन केल्याचे स्थान पाहिले. त्याला लागूनच विशालकाय असे मनमोहन मंदिर, बाके बिहारी मंदिर आणि भ्रमरघाट पाहून झाला. श्रीमद भागवतातील दशमस्कंद पूर्वार्ध पूर्ण स्पष्ट आणि स्वच्छपणे अंतरात तरळून लागला. निधिवन पाहून झाले आणि शेवटी श्री रंगनाथ मंदिरात आलो. या एकाच मंदिराचे वैशिष्ट्य हे की मंदिर मोठे असून ते पूर्णपणे दाक्षिणात्य स्थापन शास्त्रानुसार उभारलेले आहे. श्री रंगनाथाचे दर्शन झाल्यानंतर बरोबरीचे सर्व शिष्य म्हणू लागले, स्वामी, तुमच्या रूपाने आज आम्हास या वृंदावनातील रंगनाथाचे सदेह सगुण दर्शनाचा लाभ दिला. मला देखील त्या परम चैतन्याच्या या विचित्र योगायोगाने विनम्र भावे वाटले. आम्हा सर्वांचा रात्रीभोग त्याच श्री रंगनाथ मंदिराच्या प्रांगणात पौर्णिमेच्या चांदण्यात चालला होता. तोच अरे बापुआ असा ब्रजवाणीतील सूर काढीत एक वयोवृद्ध व्यक्तीची साद आली. जवळ आल्यावर समजले की ते निंबार्क संप्रदायाचे मदनटेर आश्रमाचे प्रमुख आचार्य होते. माझ्या गीता विवेचनात ते दररोज येत होते. त्या मुलांमध्ये मी आहे हे समजल्यावर त्यांना आनंद वाटला. अहो भाग्य म्हणत त्यांच्या सात्विक वृत्ती उचंबळून आल्या. ते आणि जानकी वल्लभदास एकमेकांचे परम स्नेही होते. त्यांनी इतर सोबत्यांना आश्रमावर परतण्यास सांगून मला मुक्कामासाठी त्यांच्या आश्रमी थांबण्याचा आग्रह केला. सोबतच्या शिष्यांचा परामर्श घेऊन स्वामींना मी याच आश्रमी थांबतो आहे म्हणून निरोप धाडला. इतके या महंतांना आनंद खूप वाटला. त्यांच्यासोबत यमुनेच्या वाळवंटी पुन्हा विचरण सुरू झाले. त्यांनी सांगितले, मी कण्व शाखीय ब्राह्मण, नाव पूर्वाश्रमीचे विद्याधर. सध्याचे गुरुदत्त नाम स्वामी केशवानंद नावाप्रमाणेच बालपणी विद्यार्जनाची खूप आवड. न्याय, वैशेषिक, सांख्य वगैरे शास्त्र मुखोद्गत झाली. शास्त्री पंडित म्हणून मथुरा, काशी, हरिद्वार, ऋषिकेश येथे मान्यता प्राप्त झाली. पण या कन्हैयाने असे वेळ लावले की सर्वसंग परित्याग करून त्याची आळवणी करण्यासाठी येथे येऊन राहिलो. श्री गुरूंनी समाधीपूर्वीच आश्रमाची जबाबदारी सोपवली. सेवाभावाने श्री गुरु परंपरेतील विविध कार्यक्रम साजरे करीत असतो. जे मिळेल त्यात समाधानाने निर्वहन चालले. त्याने काही दिले तर आनंदच, नाही दिले तरी तक्रार नाही. देह पडेपर्यंत त्याच्याच चिंतनात त्यानेच ठेवावे ही नम्र विनंती. आपला सर्व वृत्तांत माझे स्नेही जानकी वल्लभदास यांच्याकडून समजला. इतक्या लहान वयात आपली विद्वत्ता, ध्यानधारणा, वैराग्य, साधन सुचिता पाहता वाटते की खरोखरच आज आपण आद्य शंकराचार्य यांचे पुन्हा प्रगट रूप आहात. माझे भाग्य थोर म्हणून कार्तिक पौर्णिमेच्या मंगल मुहूर्ती आपली भेट व्हावी.
त्या कृष्ण सख्यानेच माझी सेवा स्वीकारून माझ्यावर प्रसन्न झाल्याची खूण म्हणून आपली भेट करून दिली. नाहीतर या संसाररूपी विषवल्लीवर संत समागम आणि सुभाषितांची सारखी अमृतोपम फळे कशी चाखावयास मिळाली असती. त्यांचे ते मधुर आणि अर्थगर्भ संभाषण ऐकून मलाही खूप आनंद झाला. स्वामींना मी या यमुनातीरी भ्रमण करीतच म्हणालो, आपण केलेली माझी स्तुती ही माझ्या प्रतीचा आपला आदर, सजन हृदय, शीतलोपचार आणि ईश्वर भक्तीने प्राप्त शुद्ध अंतःकरणाचा प्रसादच समजतो. या स्तुतीस मी पात्र आहे की नाही मला समजत नाही, तरी देखील स्तुतिस्तोतारणप्रियः या नावाने प्रसिद्ध असलेल्या भगवंतास आपण केलेली माझी स्तुती अर्पण करतो. असो, या रम्य वातावरणात आपली भेट झाली. चंद्रप्रकाशाच्या उधळणीमुळे चमचम करीत चंदेरी शाल पांघरून घेऊन वाहणारी थंडीत गारठलेली ही यमुना माता, वाळवंटातील ही राधा माधवाच्या पदस्पर्शाने पुनीत झालेली रमण रेती, रातराणीचा सुगंध घेऊन येणारा हा मंद मंद वारा आणि आपल्यासारख्या उत्तम श्लोक भागवताची ईश्वर दत्त संगत, या पलीकडे सौभाग्य ते कोणते. देहाने मनुष्यत्व तर आहेच, वृत्तीने मुमुक्षत्व मिळालेच आहे, तरी तुमच्या रूपाने महापुरुष पद प्राप्त आहे. स्वामी, यावरती ईश्वर कृपाती काय. आपण स्वतः षटशास्त्र संपन्न आहातच. आपली मी बालबुद्धीने काय प्रतिपादन करावे. तरी देखील भगवंताच्या लीला चिंतनात वय, विद्वत्ता आणि विषय वासना हे अडथळे बाजूस ठेवून आपण निसंकोचपणे आपले अंतःकरण निश्शंक करण्यास माझे सहाय्य अपेक्षित असेल तर प्रगट पृच्छा करावी. मला जाणवत होते की स्वामींना काहीतरी हवे आहे. स्वामी आता थोडे मुक्त मनसक झाले. मोकळेपणाने त्यांनी एक थंड असा दीर्घ उश्वास टाकला आणि म्हणाले, हे परमसुहृदय योगीराज, मी यमुनातीरी गेली 45 ते 50 वर्षे राहतो आहे. राधाकृष्ण युगल सरकारप्रती अत्यंत प्रेमभक्ती आहे. त्या दोघांवरती नितांत आदर असून दररोज सहस्त्र तुलसीदर अर्चन करत गीता पठण आणि भागवताचे वाचन चालू असते. अर्थात हे सर्व त्या परब्रह्म परमात्म्याच्या कृपेमुळे चालू आहे. तथापि काही गेल्या माझ्या मनातून भागवताचे हृदय समजल्या जाणाऱ्या रासपंचाध्यायामधील गोपीगीत पठण करताना भगवंताप्रती येणाऱ्या सूक्ष्म अशा कलुषित विचारांना टाळून शुद्ध आणि पूज्य भावाची उत्पत्तीच होत नाही. यावर आपण थोडी मदत केल्यास या मार्गात आल्याची इतिकर्तव्यता होईल. स्वामींच्या त्या अति सूक्ष्म असणाऱ्या साधन मार्गातील मोठ्या अडचणीची जाणीव त्यांच्या भाषणातून स्पष्ट जाणवत होती. अंतरी कृष्ण भक्तीची तळमळ आणि त्याचवेळी साधनेला उभा छेद पाडणारी ही व्यथा त्यांना साधन मार्गात खरोखरच एक धोंड्यासारखी ठरत होती. थोडक्यात त्यांना गोपी गीता प्रतीचा परमशुद्ध दृष्टी प्राप्त झाली नाही असे वाटते. मी म्हणालो, स्वामी, आजच्या पौर्णिमेचा हा चंद्र तुमचे हे कल्मश नाहीसे करूनच अस्तंग होईल. लक्ष देऊन ऐका. मी आणि गोपीगीता विश्लेषणास सुरुवात केली. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त निजानंद रंगनाथ स्वामी महाराज की जय.